आशा माळी स्वशा इन्व्हेस्टमेंट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेल्समध्ये जाणून घेतले की एक्झॅक्टली या मार्केटमधून कशी संधी साधायची आणि त्याचा आपण अगदी 1995 पासूनचा आढावा घेतलेला आहे. आता मी खूप स्पेसिफिक बोलते 2024 आणि 25 बद्दल किंवा आता चालू 26 आहे याबद्दल. मित्रांनो, सगळ्यांना असं वाटेल की 2024, 25 किंवा 25-26 ने काहीच रिटर्न दिलेले नाहीये. ऑफकोर्स मार्केट जिथं होतं तिथेच आहे. म्हणजे तुम्ही बघितलं तर 2025 मार्चच्या दरम्यान साधारणतः मार्केट 22,300 निफ्टी होता. तो आता सुद्धा 26 मध्ये मार्च मध्ये निफ्टी तिथेच होता. आता तुम्ही नाही की काहीच 2 वर्षात मार्केटने रिटर्न्स नाही जनरेट दिलेले, मग म्युच्युअल फंड मध्ये पैसे कशाला ठेवायचे, मग कशाला ते कसे पैसे वाढतील. तर खूप बेसिक गोष्ट सांगते की म्युच्युअल फंड मध्ये पैसे तुम्हाला वर्षाला रिटर्न्स मिळतील जे काही 12%, 10% वॉटेवर. तर तसं नाही. महत्वाचं हे आहे की तुम्ही किती वर्ष पैसे इन्व्हेस्ट करता म्युच्युअल फंड मध्ये एसआयपीच्या माध्यमातून. तिथे तुम्हाला जितकी वर्ष तुम्ही जास्त पैसे ठेवाल तशी तुम्हाला पैशाची ग्रोथ होईल. आत्ताच्या करंट मार्केटमध्ये जे काही फ्लक्च्युएशन चालू आहे किंवा जी व्होलॅटिलिटी चालू आहे, प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला युनिट्स बाय होत आहेत आणि तेही कमी एनएव्ही असल्यामुळे युनिट्स जास्त तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत. जेव्हा मार्केट जी काही रॅली देईल, अप्पर ट्रेंडला जाईल, तेव्हा तेच युनिट जे तुमच्या अकाउंटला जास्त साचलेले आहेत आणि एनएव्ही जेव्हा वाढेल तेव्हा तुमचा प्रॉफिट गेन दिसेल. कंपाऊंडिंग इंटरेस्ट जो आहे तो तेव्हा वर्कआउट होईल. जर इथून पुढे 10 वर्ष 15 वर्ष ज्या एसआयपी असतील किंवा तुमच्या आधीची चालू असेल इन्व्हेस्टमेंट, तर नक्कीच तुम्हाला ही संधी आहे असं म्हणणं जास्त गरजेचं आहे की मार्केट अजून खाली येणं अपेक्षित आहे, यायला हवं आणि मग तिथून जो काही गेन होणार आहे किंवा तिथून जे युनिट्स बाय होणार आहेत त्यांनी तुमचं प्रॉफिटेबिलिटी जास्त वाढणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा जो काही बेनिफिट आहे तो तुमच्या अकाउंटला दिसणार आहे. तेव्हा याबद्दल आणखीन काही क्वेरी असेल किंवा काही डिटेल जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या नंबरवर तुम्ही नक्कीच तुमच्या रिक्वायरमेंट सांगू शकता, कमेंट्स करू शकता. थँक्यू.